लग्न हा प्रत्येक आयुष्यातला फार महत्त्वाचा सोहळा असतो, परंतु ह्या लग्नामध्ये जर फसवणूक झाली तर करायचं काय? नक्कीच आता आपण चित्रपट, हिंदी चित्रपट बघत होतो की एक लग्न करणारी बाई लोकांना फसवते आणि 50-60 अशी लग्न करते आणि लोकांना फसवून त्याचे पैसे घेऊन लंपास होते। अशीच एक घटना घडलेली आहे, ती म्हणजे या काशीगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक महिला अशीच जी लग्न वगैरे करायची आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनंतर घरातले सर्व दागिने घेऊन ती लंपास व्हायची। मीरा भाईंदर वसई विभागाचे आयुक्त निकेत कौशिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली काशीमिरा पोलीस स्टेशनने लग्नाचा बनाव रचून नवरदेवाची फसवणूक करून त्यांच्या घरातील सोने व इतर मौल्यवान वस्तूची चोरी करणाऱ्या टोळीला पकडण्यात त्यांना यश भेटलेलं आहे। ह्याच्यामध्ये घटना अशी होती की जानेवारी महिन्यामध्ये आपल्याकडे एक कंप्लेंट प्राप्त झाली होती की एका मुलीने एका इथल्या मीरा भाईंदरच्या व्यक्तीशी लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ती मुलगी त्यांच्या घरातील सोनं आणि इतर मौल्यवान वस्तू असा 5 लाखाचा मुद्देमाल घेऊन पळून गेली होती। त्याच्यामध्ये काशीमिरा पोलीस स्टेशननी तांत्रिक विश्लेषण करून आणि इतर गोपनीय माहिती मिळवून ती आरोपी मुलगी जी आहे नेहा खंडेलवाल, राहणार संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर, आणि तिचा कथित आरोपी वडील केसरीमल रांका, राहणार देवळाली, नाशिक, ह्या दोघांना अटक केलेलं आहे। ह्याच्यामध्ये त्यांची मोडस अशी होती की जे मुलं ज्यांचं वय जास्त झालेलं आहे आणि ज्यांना लग्नासाठी मुलगी भेटत नाही अशा मुलांना हेरून त्यांना तिचे जे कथित वडील आहेत आरोपी मुलीचे ते फोटोज पाठवायचे आणि त्यांच्याकडून पैशाची मागणी करायचे आणि पैशाची मागणी पूर्ण झाल्यानंतर ते त्या मुलीचा विवाह त्या व्यक्तीशी करून द्यायचे आणि एकदा विवाह झाला की 2 दिवसांनी त्यांच्या घरातील जे सोनं आणि इतर मौल्यवान वस्तू असतील ते ताब्यात घ्यायचे आणि ते पळून जायचे। अशा प्रकारचे जे प्रकार आहेत हे कथित हे आरोपी मुलगी आणि तिचे आरोपी वडील यांनी अहिल्यानगर, जोगेश्वरी, बोरवली, मुंबई, पाचोरा अशा ठिकाणी 5 ठिकाणी अशाच प्रकारचे त्यांनी गुन्हे केलेले आहेत। आता आमचा ह्याच्यामध्ये पुढचा तपास चालू आहे आणि आम्हाला असं वाटत आहे की ह्याच्यापेक्षाही जास्त ठिकाणी त्यांनी असे प्रकार केलेले असू शकतात। सर, या गुन्ह्यामध्ये 2च आरोपी आहेत की ह्याच्या व्यतिरिक्त अजूनही काही आरोपी असतील असं संशय? आतापर्यंतच्या तपासामध्ये ह्याच्यामध्ये आम्हाला जे आरोपी मुलगी आणि तिचे कथित आरोपी वडील हे 2च आरोपी निष्पन्न झालेले आहेत। ह्याच्यामध्ये अजून मुद्देमाल जप्त झालेला नाही। आम्ही आमच्या पुढच्या तपासामध्ये ह्याच्यामध्ये मुद्देमाल जप्त होईल।